चिमणीचं घरटं. कथा रमेश तांबे. हो, चिमणीला घरटं बांधायचं असतं. ती नैसर्गिकरित्या आपले आणि आपल्या पिलांचे संरक्षण करण्यासाठी घरटे बांधते. तर आपण एक चिमणीची कथा ऐकणार आहोत. एक होती चिमणी. तिला आपलं घरटं बांधायचं होतं. त्यासाठी ती छान झाड शोधत होती. तेवढ्यात तिला दिसलं एक आंब्याचं झाड. झाड होतं खूप मोठं. त्यावर होती भरपूर पानं आणि फळं. मग चिमणी म्हणाली, झाडा झाडा आंब्याच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा? तसं आंब्याचं झाड म्हणालं, हे बघ चिमणी, आधीच माझ्या अंगावर एवढी पानं आणि फळं, त्याचाच केवढा मोठा भार झालाय. मला आण त्यात तू आता घरटं बांधणार. नको गं बाई, नकोच बांधू तू घरटं. मग चिमणी तिथून निघाली. उडता उडता तिला दिसलं एक पिंपळाचं झाड. झाडाची पानं सळसळ आवाज करीत नाचत होती. चिमणी गेली पिंपळाकडे आणि म्हणाली, झाडा झाडा पिंपळाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा? तसं पिंपळाचं झाड म्हणालं, हे बघ चिमणे, आधीच माझ्या अंगावर केवढे मोठे पोपट राहतात, त्याचाच मला झालाय केवढा मोठा भार, आणि तू त्यात आता घरटं बांधणार? नको ग बाई, नको बांधू तू घरटं. बिचारी चिमणी निघाली उडत उडत. उडता उडता तिला दिसलं एक वडाचं झाड. खूप मोठं होतं झाड. झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. मग चिमणी म्हणाली, झाडा झाडा वडाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा? तसं वडाचं झाड म्हणालं, हे बघ चिमणी, आधीच माझ्या पारंब्यावर किती मुलं झोके खेळतात, त्याचाच केवढा मोठा भार झालाय मला, आणि त्यात तो आता घरटं बांधणार? नको ग बाई, नको बांधू तू घरटं. चिमणी उडून उडून दमून गेली आणि बाभळीच्या झाडाखाली येऊन बसली. कोणच तिला घरटं बांधायला जागा देईना. त्यामुळे ती निराश झाली होती. तेवढ्यात तिथं कावळा आला. चिमणीला असं उदास बसलेलं बघून म्हणाला, काय ग चिमणी, अशी का बसलीस उदास? चिमणी म्हणाली, काय सांगू कावळ्या, घरटं बांधायला कोणतंच झाड जागा देत नाही, मी तरी काय करू? तसं कावळा हसत हसत म्हणाला, अगं चिमणी, काय करायचं ते घरटं? आम्ही बघ घरटंच बांधत नाही. आमची अंडी आम्ही कोकिळांच्या घरट्यात गुपचूप ठेवून येतो. तू पण तसंच कर. चिमणी म्हणाली, नाही बाई, मला नाही जमायची अशी बेईमानी. मी आपली साधी सरळ प्रामाणिक झाडाने हो म्हटल्याशिवाय त्याच्या अंगावर घरटंसुद्धा बांधत नाही, आणि असं दुसऱ्याच्या घरट्यात चोरून अंडी टाकायची? नको रे बाबा. चिमणीचं पुराण ऐकून कावळा गेला उडून. चिमणी राहिली तिथेच बसून. थोड्या वेळाने चिमणी उडण्याच्या तयारीत असतानाच बाभळीचे झाड तिच्याशी बोलू लागले. चिवताई चिवताई, इकडे वर बघ, मीच बोलतोय, बाभळीचे झाड. मी ऐकली तुझी कहाणी, ऐकून आले डोळ्यात पाणी. मी सांगतो तुला, बांध माझ्या अंगावर घरटं. पडणार नाही तुला फार कष्ट. माझ्या अंगावर मोठी पानं नाहीत की फळं नाहीत, पोपट नाहीत, साळुंक्या नाहीत. काय सांगू चिमणी, मी पडलोय अगदी एकटा. सारेच म्हणतात बाभळीच्या अंगावर केवढे काटे. चिमणी, काटे आहेत पण टोचणार नाहीत बघ तुला. मी काळजी घेईन तुझी आणि तुझ्या बाळांची. तुला बाळं झाली की मी त्यांना माझी पिवळी धमक फुलं देईन. माझ्या काळ्या तपकिरी रंगाच्या छोट्या छोट्या बिया त्यांना खेळायला देईल. बाभळीचं बोलणं ऐकून चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, झाडा झाडा बाभळीच्या झाडा, तुझ्या अंगावर शोधली मी जागा. 4च दिवसात घरटे बांधते, तुझ्याबद्दल साऱ्यांना सांगते. थोड्या दिवसात चिमणीनं तिथं घरटं बांधलं. मग अनेक चिमण्या तिथं राहायला आल्या. इतर पक्षी देखील आले आणि एकटं पडलेलं बाभळीचं झाड आता पक्ष्यांच्या किलबिलाटानं भरून गेलं. एकमेकांच्या साथीनं सारेच आनंदित झाले. मित्रांनो, चिमणीचं घरटं ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. सदर कथा रमेश तांबे यांनी लिहिलेली आहे.
कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या विजय आठवले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील भागात.